अरे रियाचा वाढदिवस 14 दिवसांवर आलाय. हॉल बुक केलास की नाही? नाही दादा, पण मी लगेच बुकिंग करतो. अरे तुला माहितीये ना, सगळे हॉल्स बुकड असतात. पटकन बुक कर. तुम्ही काळजी नका करू दादा, मी आत्ता बुकिंग करतो, आत्ताच कॉल करतो. घ्या. हॅलो. हां, मला 14 तारखेला वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी बँकेट हॉल बुक करायचा आहे, तर उपलब्ध आहे का? हां, हो सर, पण त्या दिवसाबद्दल खूप विचारणा झाल्या. जर आपलं बुकिंग कन्फर्म करायचं असेल तर 10,000 त्वरित पेमेंट करावं लागेल हॉल ठेवण्यासाठी, आणि जर आपण बुकिंग रद्द केलं तरी सुद्धा आपली रक्कम परत केली जाईल. ठीक आहे, मी आत्ता पेमेंट ट्रान्सफर करतो. तुम्ही मला पेमेंट डिटेल सांगा. हो सर. डन. झालं? चल, बुकिंग झालं, हे चांगलं झालं. आता आपल्याला तयारीला सुरुवात करायला हवी. आपण मोठी पार्टी करणार आहे. येस. हॅलो, मी पेमेंट ट्रान्सफर केलंय. मला फक्त बँकेट हॉलचा आकार कळू शकेल काय? नक्कीच सर. पैशांसाठी धन्यवाद. सर, मी आकार सांगतो, पण बुकिंग पूर्ण करण्यासाठी 20,000 अतिरिक्त 50% ऍडव्हान्स मिळवणं आवश्यक आहे. आता तुम्हाला खरं सांगतो सर की दुसरी पार्टी या दिवशी 50% ऍडव्हान्स देण्यासाठी तयार आहे. त्यामुळे जर तुम्हाला हॉल त्याच दिवशी हवा असेल तर आपल्याला कमीत कमी 20,000 पेमेंट द्यावं लागेल. दादा, अजून 20,000 रुपये मागतात. काय? नाही थांब, हे काहीतरी वेगळं वाटतंय. इतक्या लवकर ते असे एक्स्ट्रा पैसे कसे काय मागताय? तू फोन नंबर आणि वेबसाईट पडताळून पाहिली होतीस ना? नाही दादा, मी फक्त वेबसाईटवर दिलेला नंबर त्याच्यावर विश्वास ठेवला. आता थांब, हे स्कॅम असू शकतं. सगळ्यात आधी सायबर क्राईमला रिपोर्ट करा. हां, आणि आता जास्त पैसे गमवू नका, म्हणजे तुझे पैसे अजून जाण्यापासून वाचतील. बरोबर आहे दादा, मी लगेच रिपोर्ट करतो. मी NCRPच्या हेल्पलाईन नंबर 1930 वर आत्ता कॉल करतो. स्कॅम म्हणजे काय? स्कॅम म्हणजे काही लोक दुसऱ्यांना फसवून त्यांच्याकडून पैसे किंवा माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. काळजी करू नकोस. तुझा बाबा आता NCRPच्या हेल्पलाईन नंबर 1930 वर सायबर क्राईम विभागाकडे तक्रार नोंदवतोय. काका, NCRP म्हणजे काय? NCRP म्हणजे नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल. हा एक महत्त्वाचा धडा आहे जो आपल्याला डिजिटल जग चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मदत करेल. तुम्ही दोघे आता जा आईसोबत. काळजी करू नका, सगळं नीट होईल. हो. चला मुलांनो, आपण मूलभूत गोष्टींनी सुरुवात करूया. तुम्हाला माहिती आहे का डिजिटल साक्षरता म्हणजे काय? हे फोन आणि कम्प्युटर वापरण्याबद्दल आहे ना? कदाचित इंटरनेट कसं वापरायचं हे जाणून घे ना. छान अंदाज आहेत, पण डिजिटल साक्षरता त्यापेक्षा खूप मोठं आहे. याचा अर्थ फक्त डिजिटल डिव्हाइस वापरणं नाही, तर माहिती शोधणं, सुरक्षित राहणं आणि तंत्रज्ञानाचा सुज्ञ वापर करणं असंही आहे. याचं उदाहरण म्हणजे जेव्हा तुम्ही काहीतरी ऑनलाईन शोधता तेव्हा तुम्ही डिजिटल साक्षरता वापरत आहात. पण यामध्ये हे देखील समजून घ्यायचं की कोणती माहिती खरी आहे आणि कोणती खोटी असू शकते. उदाहरणार्थ वेबसाईट खरी आहे की नाही ते तपासणं. अगदी बरोबर रिया. डिजिटल साक्षरता तुम्हाला डिजिटल जगात सुरक्षित आणि प्रभावीपणे वावरायला शिकवते. हे एक कौशल्य आहे ज्यामुळे तुम्ही शिकू शकता, काम करू शकता आणि इतरांसोबत कनेक्ट होऊ शकता. वा, म्हणजे डिजिटल जगाच्या सर्व साधनाचा वापर शिकणं आहे. हो, डिजिटल साक्षरता असणं म्हणजे तुम्ही या साधनांचा वापर करून समस्या सोडवू शकता, नवीन गोष्टी शिकू शकता आणि इतरांना मदत करू शकता. पण याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे सुरक्षित राहणं हा देखील आहे. आणि आपण डिजिटल साक्षर कसं होऊ शकतो आई? दररोज सराव करून. तुम्ही विविध डिव्हाइस वापरणं शिकाल, सुरक्षित वेबसाईट ओळखता येतील आणि तुमचं डिजिटल कंटेंट तयार करणं सुद्धा तुम्ही शिकाल. आणि जितका जास्त सराव कराल तितकं तुम्ही या डिजिटल जगात अधिक आत्मविश्वासाने वावरू शकता. तर मम्मी, डिजिटल साक्षरता इतकी महत्त्वाची आहे का? अरे वा, छान प्रश्न आहे रिया. डिजिटल साक्षरता आजच्या जगात सुपर पॉवर सारखी आहे.
हे तुम्हाला माहिती मिळवायला, इतरांशी संवाद साधायला आणि समस्या लवकर सोडवायला मदत करते. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे तुम्हाला डिजिटल जगात सुरक्षित ठेवतं. हे कसं सुरक्षित ठेवतं? समजा तुम्हाला एक ईमेल आला ज्यात सांगितलंय की तुम्ही खूप मोठा इनाम जिंकलाय आणि तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती शेअर करायला सांगितली. डिजिटल जागरूकता तुम्हाला हे ओळखण्यासाठी मदत करेल की हे एक स्कॅम आहे, जेणेकरून तुम्ही त्यात फसणार नाही. ओ, म्हणजे ज्यात पप्पा फसले होते तसं? हो, डिजिटल साक्षरता तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती जसं की पासवर्ड आणि बँक तपशील सुरक्षित ठेवायला मदत करते आणि तेच तंत्रज्ञान योग्य पद्धतीने वापरणं शिकवतं, जसं की स्क्रीन टाइम कमी करणं. तर हे फक्त गॅजेट्स वापरण्याबद्दल नाही, तर ते योग्य पद्धतीने वापरण्याबद्दल आहे का? अगदी बरोबर. याचा अर्थ म्हणजे स्कॅम्स आणि सायबर बुलिंग सारखे धोके समजून त्यांचा सामना करणं आणि तंत्रज्ञानाचा वापर आपल्या जीवनात सुधारण्यासाठी करणं, ना की आपल्या जीवनावर त्याचे नियंत्रण असण्यासाठी. डिजिटल साक्षरता तुम्हाला तुमचं ज्ञान वाढवायला, कनेक्ट होण्यासाठी आणि भविष्यातील नोकऱ्या तयार करण्यासाठी मदत करते. भविष्यातील नोकऱ्या हे कसं काम करणार? आजकाल जवळपास प्रत्येक करिअरमध्ये तंत्रज्ञानाचा वापर असतो. डिझायनिंग, शिकवणं किंवा अगदी शेती असो, डिजिटल साक्षरता तुमचं महत्त्व वाढवते आणि तुम्हाला नवीन साधनं आणि प्रणालीशी जुळवून घेण्यास मदत करते. तर जर आपण आता डिजिटल कौशल्य शिकलं तर भविष्याच्या सर्व गोष्टींसाठी आपण तयार असू. हो, डिजिटल साक्षरता आणि जागरूकता तुम्हाला संधीचं एक नवं जग खुलं करते, पण त्याचा वापर सुज्ञपणे करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. समजलं आई. आता काय शिकूया? आता आपण काही महत्त्वाचे डिजिटल शब्द शिकूया जे तुम्हाला डिजिटल जगात चांगल्या प्रकारे वापरायला मदत करते. जसं की पहिला शब्द आहे वायफाय. हे तुमच्या डिव्हाइसला इंटरनेटशी जोडण्याचं कार्य करतं, तेही वायरलेस. यामुळेच तुमचा टॅबलेट किंवा लॅपटॉप ऑनलाईन काम करू शकतो. आता डाउनलोड आणि अपलोड या शब्दांबद्दल बोलूया. डाउनलोड म्हणजे इंटरनेटवरून तुमच्या डिव्हाइसवर काहीतरी जतन करणं, जसं की एखादं गाणं किंवा तुमचे गेम. आणि अपलोड म्हणजे तुमच्या डिव्हाइसवरून इंटरनेटवर काहीतरी पाठवणं, जसं की एखादा फोटो किंवा काहीतरी पोस्ट करणं. जसं मी गुगलवरून चित्र सेव्ह करते किंवा माझे ऑनलाईन प्रोजेक्ट सेव्ह करते. अगदी बरोबर. ब्राउझर जसं की क्रोम किंवा सफारी तुम्हाला वेबसाईट शोधायला मदत करतात. सर्च इंजिन जसं की गुगल तुम्हाला त्या वेबसाईटवरून विशिष्ट माहिती शोधायला मदत करते. म्हणजे ब्राउझर म्हणजे रस्ता आणि सर्च इंजिन म्हणजे नकाशा. अगदी बरोबर बोललीस. इथे आणखी एक महत्त्वाचा शब्द आहे, तो म्हणजे क्लाउड स्टोरेज. याचा अर्थ तुमच्या फाईल्स ऑनलाईन जतन करण्याचा हा एक मार्ग आहे. म्हणजे तुमचं डिव्हाइस न वापरता तुम्ही कुठूनही ते ॲक्सेस करू शकता. वा, तर माझ्या स्कूलच्या फोटोंना क्लाउड स्टोरेज मध्ये ऑनलाईन ठेवता येईल का? हो. आता आपण आणखीन एक शब्द शिकूया, एन्क्रिप्शन. म्हणजे गुप्त कोड जो तुम्हाला तुमचा डेटा दुसऱ्या कोणालाही ॲक्सेस करू देत नाही. म्हणजेच तुमचा डेटा सिक्युअर्ड राहतो. हे म्हणजे एक सुपर सिक्रेट पासवर्ड असतात. हो, हे शब्द शिकल्यामुळे आता तुम्हाला डिजिटल जगात आत्मविश्वासाने आणि सुरक्षितपणे वावरता येईल. छान, मी आणखीन शिकायला तयार आहे. वा, आता जेव्हा आपल्याला हे मूलभूत शब्द समजले आहेत, तर चला डिजिटल जगात तंत्रज्ञान कसं प्रगती करतंय ते पाहूया. आई, तंत्रज्ञानातील हे विकास म्हणजे काय? खूप छान प्रश्न मीरा. तंत्रज्ञानातील विकास म्हणजे अशी सुधारित उपकरणं आणि प्रणाली ज्या आपल्या जीवनाला सोपं आणि स्मार्ट बनवतात. आता आपण याची काही रोमांचक उदाहरणं पाहूया. सर्वप्रथम रोबोट्स. ते फक्त चित्रपटामध्येच नाही तर आपल्या दैनंदिन जीवनातही मदत करतात. रोबोट्स कारखान्यात, रुग्णालयामध्ये आणि अगदी घराच्या साफसफाईसाठीही वापरले जातात. वा, म्हणजे रोबोट आपल्या मदतीसाठी असतात. हो. आता आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI बद्दल बोलूया. AI मशीनला विचार करायला आणि शिकायला मदत करतं. याचं उदाहरण म्हणजे अलेक्सा किंवा सिरी सारख्या व्हॉइस असिस्टंट तुमचे प्रश्न आणि उत्तरं देतात, कारण त्यामध्ये AI असतं. AI खूप हुशार वाटतंय. ते अजून काय करू शकतं? AI स्वयंचलित गाड्या चालवण्यापासून हवामानाचा अंदाज वर्तवण्यापर्यंत आणि डॉक्टरांना रोगाचे निदान करण्यासाठी सुद्धा मदत करतात. आता आपण पाहूया इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजेच IoT. याचा अर्थ रोजच्या वस्तूंना इंटरनेटशी जोडणं, जसं की आपला फ्रीज किंवा लाईट्स किंवा अगदी दरवाजा सुद्धा. म्हणजे आपण फोनच्या मदतीने सगळं नियंत्रण करू शकतो. हो, हे तंत्रज्ञान आपल्या जगाला बदलतंय
आणि याबद्दल शिकल्यामुळे आपण भविष्यासाठी तयार होऊ शकतो. वा, मला हे सगळं प्रत्यक्ष पाहायचं आहे. नक्कीच. पण लक्षात ठेवा, मोठ्या तंत्रज्ञानासोबत मोठी जबाबदारी सुद्धा येते. चला आता आपण ऑनलाईन वागण्याच्या जबाबदाऱ्यांबद्दल जाणून घेऊया. हो, आता आपण सोशल मीडिया शिष्टाचाराबद्दल शिकूया. आई, सोशल मीडिया शिष्टाचार म्हणजे काय? सोशल मीडिया शिष्टाचार म्हणजे ऑनलाईन वागणूक अशी असावी की ती इतरांसाठी आदरयुक्त आणि जबाबदारीपूर्ण असेल, जशी आपण प्रत्यक्ष जीवनात वागतो. चला, या संदर्भात आपण काही महत्त्वाच्या नियमांबद्दल जाणून घेऊया. सर्वप्रथम, पोस्ट करण्यापूर्वी विचार करायचा. एकदा का काहीतरी आपण ऑनलाईन शेअर केलं तर ते परत घेणं कठीण होतं. म्हणून नेहमी स्वतःला विचारायचं, हे चांगलं आहे का? हे खरं आहे का? हे आवश्यक आहे का? असं खरंच करायला हवं. अजून पुढे काय आहे? पुढे इतरांचा आदर करा. कधीही कोणाबद्दलही वाईट टिप्पणी करू नका किंवा त्याची खाजगी माहिती त्याच्या परवानगीशिवाय कोणालाही शेअर करू नका. म्हणजे मैत्रिणींचा फोटो शेअर करण्याआधी तिला विचारायला हवं. अगदी बरोबर. प्रत्येकाच्या गोपनीयतेचं संरक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे. जास्त माहिती शेअर करणं टाळायचं. म्हणजे तुमचा पत्ता किंवा शाळेचं नाव यासारखी खाजगी माहिती शेअर करायची नाही. फसवे लोक ही माहिती तुमच्याशी फसवणूक करण्यासाठी वापरू शकतात. म्हणजे ऑनलाईन सुरक्षित आणि हुशार राहणं महत्वाचं आहे. बरोबर. आता यानंतर आपण डिजिटल शिस्तीबद्दल शिकूया. ऑनलाईन वेळ आणि वर्तनाचं व्यवस्थापन. स्क्रीन टाईमसाठी मर्यादा ठेवायच्या. जेवणाच्या वेळी किंवा झोपायच्या आधी उपकरणं वापरणं टाळायचं. छान कल्पना आहे. मी कधी कधी खूप वेळ स्क्रीन स्क्रोल करण्यात घालवते. हो, म्हणूनच शिस्त पाळणं खूप महत्त्वाचं आहे. यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येईल, कौटुंबिक वेळ एन्जॉय करता येईल आणि आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहील. आई, मी त्वरित हे नियम पाळायला सुरुवात करते. अरे वा, खूपच छान. आता आपण याच्याशी संबंधित दुसऱ्या गोष्टींबद्दल शिकूया. तुमचा डिजिटल ठसा आणि ऑनलाईन गोपनीयता. थांबा. आत्तापर्यंत आपण डिजिटल दुनियेच्या काही महत्त्वाच्या पैलूंवर चर्चा केली. डिजिटल साक्षरता म्हणजे काय, ती का महत्त्वाची आहे हे आपण शिकलो. तसंच काही महत्त्वाच्या डिजिटल शब्दांची ओळखही करून घेतली. आपण तंत्रज्ञान कसं प्रगत होतंय आणि सोशल मीडियावर जबाबदारीने वागण्याचं महत्त्व काय आहे तेही जाणून घेतलं. पण ही तर फक्त सुरुवात आहे. पुढच्या भागात आपण अजून रोमांचक विषयात डोकावणार आहोत. तुमचा डिजिटल ठसा समजून घेणं, ऑनलाईन सुरक्षित राहणं, फसवणूक कशी ओळखायची आणि गोपनीयतेचं संरक्षण कसं करायचं हे शिकणार आहोत.